घटनेच्या सुरुवातीपासून यक्षप्रश्न आहे. घटना समितीमध्ये आंबेडकरांनी अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण ही सुविधा आहे आणि त्यामुळे सुविधा ही नियमापेक्षा मोठी असू शकत नाही. त्यामुळे 50% जास्त आरक्षण देता येत नाही. हाच निर्णय 9 जजेसनी सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला असल्यामुळे 50%चं सीलिंग हे आता निश्चित झालेलं आहे. आताच्या ज्या निवडणुका स्थानिक निवडणुका होत आहेत त्या राज्यघटनेच्या 243D आणि T या कलमाखाली त्यांचं आरक्षण आहे. त्यात शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, त्यानंतर 50%पर्यंत OBC आणि या सगळ्यामध्ये 1/3 कमीत कमी स्त्रिया असं विधानसभेला करता येत म्हणजे राज्याला करता येतं. 50%च्या वर जर का गेलं तर ते चालणार नाही आहे, कारण ते ट्रिपल टेस्टमध्ये बसत नाही. हे मी कित्येक दिवस टी व्हीवर बोलतो आहे की ट्रिपल टेस्ट याचा अर्थ मागास आयोग पाहिजे, त्यांनी त्या समाजाला मागास ठरवलं पाहिजे. एक, त्यानंतर एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे, तो आत्ताचा असायला पाहिजे, जुना चालणार नाही. आणि 3, 50%च्या वर ते नेता येणार नाही. याला ट्रिपल टेस्ट म्हणतात. आता या ट्रिपल टेस्टमध्ये जर का या स्थानिक निवडणुका यातल्या काही बसत नसतील तर सुप्रीम कोर्टाने अशी वॉर्निंग दिली आहे की त्या रद्द होतील. आता काय होतं, एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की त्याच्यात न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही, परंतु निवडणूक संपल्यानंतर त्या निवडणुकीला चॅलेंज करता येतं आणि या पॉईंटवरती व्हाईट ठरू शकते. त्यामुळे आता सोपा मार्ग आहे की एक तर तुम्ही ते 50%च्या आत आणा रिझर्वेशन, किंवा त्या निवडणुका पुढे ढकला. आता पुढे ढकलायचं आता 3 वर्ष 4 वर्ष चाललंच आहे, त्याच्यात आणखी 4 महिने पुढे जातील, त्यात काही फार फरक पडणार नाही माझ्या मते. परंतु लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं हा आत्मा आहे लोकशाहीचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. एक शेवटचा मुद्दा की जेव्हा शेवटचा निकाल आला, मला नेहमी सांगत आलो आहे की राजकारणावर मी बोलणार नाही, त्यामुळे या विषयावर नाही मी बोलू शकत. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ते ऐकावंच लागेल, कारण मी नेहमी सांगतो तसं की शेवट सुप्रीम कोर्ट इज द कस्टोडियन ऑफ इंडियन डेमोक्रेसी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.